नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सामर्थ्याचा अभिमान की सेवेचा मान. श्री स्वामी समर्थांची कृपेची अद्भुत कथा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भक्ताओ, या जगात प्रत्येक माणूस काही ना काही सामर्थ्य घेऊन जन्माला येतो. कुणाकडे धनसंपत्ती असते, कुणाकडे बुद्धीचे तेज, कुणाकडे पद आणि अधिकार, तर कुणाकडे लोकांच्या मनावर राज्य करण्याची ताकद. पण त्या सामर्थ्याचा उपयोग आपण कसा करतो यावर आपल्या आयुष्याची दिशा ठरते. सामर्थ्यामुळे जर नम्रता वाढली तर ते जीवनाला प्रकाश देते, पण त्याच सामर्थ्यामुळे जर अहंकार वाढला तर तोच प्रकाश अंधारात बदलतो. आजची कथा आहे अशाच एका श्रीमंत पण अभिमानी व्यक्तीची, ज्याला स्वामी समर्थांनी सेवेचा खरा अर्थ समजावून दिला आणि त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. अक्कलकोट जवळील एका समृद्ध गावात रामचंद्र नावाचा एक व्यापारी राहत होता. त्याच्याकडे मोठा वाडा, गाई-गुरे, शेतजमीन, सोन्या-चांदीचे दागिने आणि भरलेले कोठारे होती. गावातील प्रत्येक उत्सवात त्याचं नाव घेतलं जाई, कारण तो मोठमोठी देणगी देत असे. पण त्या देणगीमागे एक अट असे, त्याचं नाव सर्वांना दिसलं पाहिजे, त्याला लोकांनी गौरवानं त्याची स्तुती करावी याची त्याला तीव्र इच्छा असते. रामचंद्ररावाच्या घरात त्यांची वृद्ध आई राहत होती. ती साधी, शांत आणि स्वामी समर्थांची अनन्य भक्त होती. रोज सकाळी ती नामस्मरण करत असे आणि मुलाला प्रेमाने सांगायची, बाळा, दानापेक्षा सेवा मोठी असते. नावासाठी केलेले दान हे व्यवहार असतो, पण निस्वार्थ सेवा हीच खरी भक्ती असते. रामचंद्रराव मात्र तिच्या शब्दांना फारसं महत्त्व देत नसे. त्याला वाटे की पैसा आहे तोपर्यंत सर्व काही आहे. काळाने अचानक वेगळीच करवत फिरवली. व्यापारात मोठं नुकसान झालं. बाहेर पाठवलेला माल बुडाला. कर्जदारांनी पैसे मागायला सुरुवात केली आणि बाजारात त्याची प्रतिष्ठा डळमळू लागली. जे लोक रोजच्या त्याच्या घरी येऊन स्तुती करायचे तेच आता दूर राहू लागले. रामचंद्ररावाला पहिल्यांदाच जाणवलं की मान हा पैशावर उभा असतो. अपमान आणि तोट्यामुळे तो खचून गेला. रात्रभर झोप येईना. आईने शांतपणे त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, अक्कलकोटला जा. स्वामी समर्थांच्या चरणी जा. तिथे तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. शेवटी मनातील गर्व बाजूला ठेवून तो अक्कलकोटला गेला. वटवृक्षाखाली स्वामी समर्थ समाधीस्थ अवस्थेत बसले होते. त्यांच्या तेजस्वी चेहऱ्याकडे पाहताच रामचंद्ररावाच्या मनात वेगळीच भावना निर्माण झाली. तो काही बोलण्याआधी स्वामी म्हणाले, संपत्ती गेली म्हणून दुःख आहे की मान गेला म्हणून? या एका प्रश्नाचे त्याच्या अंतःकरणाचा पडदा फाटला. त्याला उमगलं की त्याला संपत्तीपेक्षा प्रतिष्ठा हरवल्याचं जास्त दुःख होतं. स्वामी पुढे म्हणाले, ज्याला स्वतःच्या सामर्थ्याचा अभिमान असतो त्याचं सामर्थ्य क्षणात नाहीसं होतं, पण जो स्वतःला माध्यम मानतो त्याच्याकडे कृपा टिकते. हे शब्द त्याच्या मनात कोरले गेले. जो नम्रपणे स्वामींच्या चरणी पडला आणि क्षमा मागू लागला. गावी परतल्यावर त्याने स्वतःत बदल घडवायचं ठरवलं. त्याने खर्चावर नियंत्रण आणलं, प्रामाणिकपणे व्यवहार सुरू ठेवले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांशी नम्रतेने बोलू लागला. गावकऱ्यांना त्याचा बदल जाणवू लागला. त्या वर्षी गावात भयंकर दुष्काळ पडला. पिकं जळाली, विहिरी कोरड्या पडल्या आणि लोक अन्नासाठी हवालदिल झाले. रामचंद्ररावाच्या कोठारात थोडं धान्य उरलं होतं. क्षणभर त्याच्या मनात लोभ जागा झाला, पण लगेच स्वामींचे शब्द आठवले. त्याने कोठार उघडलं आणि गरजूंना धान्य वाटायला सुरुवात केली. यावेळी मात्र कुठेही त्याचं नाव नव्हतं. तो फक्त एवढंच म्हणाला, ही देणं स्वामींची आहे, मी फक्त हात आहे. लोकांच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू वाहू लागले. त्या सेवेमुळे त्याच्या मनात विलक्षण शांतता निर्माण झाली. टाळ्यांच्या गजरापेक्षा एखाद्या गरिबाच्या आशीर्वादात किती मोठं सामर्थ्य असतं हे त्याला जाणवलं.
त्याचं मन हलकं झालं. काही महिन्यातच त्याचा व्यापार पुन्हा सुधारू लागला. जुन्या ग्राहकांनी त्याच्यावर विश्वास दाखवला. पण यावेळी तो नम्र होता. त्याने संपत्तीला ध्येय न मानता साधन मानलं. जो गावात अन्नछत्र चालवू लागला, मुलांच्या शिक्षणासाठी मदत करू लागला आणि कोणतीही प्रसिद्धी न करता सेवा करू लागला. त्याच्या वागण्यातला बदल लोकांच्या मनाला स्पर्श करू लागला. एकदा पुन्हा तो स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला. स्वामी हसून म्हणाले, आता सामर्थ्य कुणाचं? तो नम्रपणे म्हणाला, महाराज, सर्व तुमचंच आहे. मी फक्त माध्यम आहे. स्वामींनी आशीर्वाद देत सांगितलं, अहंकार गेला की कृपा कायम राहते. भक्तांनो, या कथेतून आपल्याला एक गहन सत्य कळतं. संपत्ती, मान आणि शक्ती क्षणभंगुर आहेत, पण निस्वार्थ सेवा शाश्वत आहे. जीवनात जे काही मिळालं आहे ते देवाचं देण आहे आणि त्याचा उपयोग जर इतरांच्या भल्यासाठी केला तरच त्याला खरा अर्थ येतो. म्हणून सामर्थ्याचा अभिमान नको, सेवेचा मान हवा. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.